सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेतील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपले 3 महिन्यांपासून थकीत असलेले वेतन मिळावे या मागणीसाठी कचरा डेपो येथे भीक मागू आंदोलन केले होते। गेल्या 3 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आलेले नाही। तसेच गेल्या 2 वर्षांचा पीएफ देखील मिळालेला नाही। या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यानंतर त्यांना धुळे महानगरपालिका प्रशासनाने आंदोलन मागे घेण्यास सांगून तात्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते। थकीत वेतन न मिळाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या युवराज सारवान नामक कर्मचाऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आता समोर आली आहे। आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या या कर्मचाऱ्याला उपचारार्थ शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या कर्मचाऱ्यांची धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मयूर बैसाणी यांनी भेट घेतली आहे। या प्रकाराबाबत आपण कचरा ठेकेदार आणि महापालिका प्रशासनावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट मयूर बैसाणी यांनी दिली आहे। महानगरपालिकेतील स्वयंभू कंपनी जी काही कंपनी होती, स्वयंभू नावाची कचरा संकलन कंत्राटी कंपनी जी होती, त्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्या कंपनीविरुद्ध आणि महानगरपालिकेविरुद्ध बंदची हाक दिलेली होती। तसे भीक मागू आंदोलन केलेलं होतं। त्या अनुषंगाने काल माननीय आयुक्त महोदयांना हे कंत्राटी कर्मचारी त्यांचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत मी स्वतः माननीय आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेलो होतो। माननीय आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता त्या ठिकाणी या लोकांना कामावरनं काढून टाकण्याची धमकी दिलेली होती। त्या अनुषंगाने या लोकांचे 3 महिन्याचे वेतन थकीत होते। यांच्या आर्थिक अबाळ या लोकांची होत होती। भरपूर लोक विवंचनेत होती। त्यातील एक जण युवराज सारवान नावाचा जो व्यक्ती होता, कंत्राटी कर्मचारी होता, त्याने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दुपारी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। त्याला आम्ही जेव्हा भेटलो त्याने आम्हाला सांगितलं की थकीत वेतन न मिळाल्यामुळे तसेच फायनान्स कंपनीवाले त्रास देत असल्यामुळे त्याने हा प्रकार केलेला आहे। त्यामुळे अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालच्या आंदोलनानंतर त्यातील एक कर्मचारी शंकर नावाचा एक कर्मचारी आहे, त्याला मान्य आयुक्तांच्या आदेशाने संबंधित कंपनीने 7 दिवसांचं निलंबन केलेलं आहे। त्याचा गुन्हा इतकाच होता की तो बाईटमध्ये आयुक्तांना एकेरी भाषेत बोलला। त्या संदर्भातली दिलगिरी देखील आम्ही मान्य आयुक्तांना व्यक्त केलेली होती। तरी देखील त्या कर्मचाऱ्याला 7 दिवसासाठी निलंबन करण्यात आलेलं आहे। सदरची गोष्ट बेकायदा आहे। तसेच आज जी आत्महत्येची घटना घडलेली, आत्महत्या प्रयत्न करण्याची घटना घडलेली आहे, याला सर्वस्वी जबाबदार संबंधित कंपनी आणि महानगरपालिका प्रशासन आहे। जे प्रकार घडला या संदर्भातला गुन्हा आम्ही आता पोलीस स्टेशनला नोंदवत आहोत। या सर्व घटनाक्रमाला संबंधित प्रशासन जबाबदार आहे। आपण आरोपी पार्टी करणार आहे। खरं तर याच्यामध्ये प्रायमा फेसी जर आपण पाहिलं, पहिल्या गोष्टी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जी कंत्राटी कर्मचारी होती, कंत्राटी कंपनी होती स्वयंभू नावाची, याचे पदाधिकारी आहेत। यांच्याकडे वारंवार सगळे कर्मचारी गेल्यानंतरही यांनी उडवाउडीची उत्तर दिले। तसेच महानगरपालिका प्रशासन आमचे बिलं करत नसल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे, तुमचे पगार आम्ही देऊ शकत नाही। त्या अनुषंगाने आम्ही मान्य आयुक्तांना देखील भेटलेलो होतो। मान्य आयुक्तांनी याबाबतीत कुठलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न दिल्यामुळे हे पाऊल उचलावं लागत आहे। कोणाकोणा आपण आरोपी करणार? याच्यामध्ये कंत्राटी जी काही कंपनी होती ती, त्याचे पदाधिकारी आणि धुळे महानगरपालिका प्रशासन यात आरोपी होणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हो। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर
सिक्योर करना है तो स्टोन मत करो, फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।